मागे ॲम्ब्युलन्स आहे पण फुल ट्रॅफिक असल्यामुळे जाणार कशी ती. समोर एक टू व्हीलरवाला चाललाय त्या बसच्या मागे आणि तो बघा ना किती चिटकून चाललाय. विमल बोलो जुबा केसरी. आणि इथं बसेस बघा ना तुम्हाला किती बसेस पाहायला भेटतील. एक प्रकारे बँगलोरमध्ये म्हणजे जे बस लवर्स आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मेजवानीच आहे इथं बघा ना. सगळ्या बसेसच बसेस आहेत. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर तुम्ही पाहिलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये आपण 10 वाजता बँगलोरमध्ये पोहोचलेलो. तर मी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता मी परत स्टँड लावलोय कारण की आपल्याला रिझर्वेशन करायचं बँगलोरवरून धाराशिवपर्यंत. कारण की तुम्ही काल पाहिलं असेल की गाडीला गर्दी किती होती त्यामुळे. आणि आता तुम्ही बघा इथं समोर आपली गाडी लागलेली ती सकाळी आलेलो मध्ये दिसत असेल. तर पहिलं रिझर्वेशन करूया. आणि मी आता ज्या ठिकाणी नाश्ता केला बापरे बाप, पहिल्यांदा मी असा नाश्ता केला असं 60 रुपयामध्ये. म्हणजे आपण आपल्या इकडे लोणी स्पंज डोसा म्हणतो त्याला, पण इथं वेगळंच काहीतरी नाव आहे त्याचं. तर एक नंबर माझा नाश्ता झालाय. तर बघूया रिझर्वेशन कुठं होतं आपलं. इथं समोर हे KSRTCच आहे पण आपल्या MSRTCचं दिसत नाहीये. बघूया. नवीन माणसाचं काय खरं नाही पण इकडं चुकायचीच काम आहे एकदम. केवढं मोठं स्टँड आहे बघा. हे बघा इकडं पण आहे आणि तिकडं पलीकडनं आता आपण आलो. आणि इकडं पलीकडे याच्या मागे पण आहे. KSRTCने कसलं भारी केलेलं आहे बसेसचं. MSRTCचं रिझर्वेशन काउंटर नाही आहे कारण की तुम्ही विचार करा फक्त 2 बसेस आहेत आपल्याला. मुंबईवरनं बँगलोरसाठी एक आहे आणि परत तीच रिटर्न जाते. आणि दुसरी जी आहे म्हणजे 2 अपडाऊन करतात बसेस आणि दुसरी जी आहे ती आहे धाराशिवपासून बँगलोरपर्यंत. तर त्याच्यामुळे रिझर्वेशन काउंटर नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वरती गाडी लागेल संध्याकाळी 6 वाजता. तर हे बघा हे आहे इथं प्लॅटफॉर्म क्रमांक 15 या ठिकाणी गाडी लागते. जर तुम्ही कधी आली तर बँगलोरमध्ये तर लक्षात ठेवा गाडी या ठिकाणी लागते. चला मग आता जाऊया, आराम करूया आणि मग संध्याकाळी रिटर्न येऊया. इकडे लागली ही गोवा स्टेटची गोवा राज्य परिवहन महामंडळ कदंबा आणि आपली MSRTC. आता वाजले 5:15, 6 वाजताचा बसचा टायमिंग आहे. तर पटकन निघूया. आणि स्टँड काय जवळचं जास्त लांब नाहीये. समोरची बस बघा ना किती लोडेड आहे, माणसं पण आणि वरती कॅरियर पण बघा ना किती भरले गाडीमध्ये. याला भारी हा डबल धंदा, माणसांचा पण आणि पार्सलचा पण. सगळ्या बसायचं इकडून पण इकडून पण. त्यांनी सांगितलं 15 नंबरला गाडी लागेल कारण की जर 15 नंबरला गाडी नाही लागली तर गाडी शोधणं खूप कठीण आहे. कारण की तुम्ही विचार करा केवढं मोठं बस स्टँड आहे. एवढंच सगळं आहे, इथून एवढं सगळं इकडं मागे पण आहे. त्यामुळं 15 नंबरला तर आपण थांबणार आहोत. जर नाहीच भेटली तर मग काय खरं नाही. आणि माझ्यासमोर एक बस आहे, अंबारीची ड्रीम क्लास आहे. ह्या बसने एकदा जर्नी करायची मला पण कधी शक्य होईल काय माहिती. ठीक आहे बघूया, जर नशिबात असेल तर नक्कीच होईल. एक दिवस नक्कीच होईल. अशा सगळ्या बसेस आपण कवर करूया एक दिवस. कन्नड वाचता येतं मला, कन्नड सांगू का हे काय लिहिलं आहे. हे बघा हे खालचं नाही वाचत मी, हे वाचते. हे पुणे लिहिलं आहे, पुणे. बरोबर आहे का पुणे. तर गाडी लागलेली आपली बँगलोर ते धाराशिव. येस हे बघा बोर्ड. आपला मार्ग असणार आहे बेंगळुरू, चित्रदुर्ग, हॉस्पेट, विजापूर, सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव. तर पहिलं जाऊया. बरोबर टायमिंगमध्ये आलोय आपण त्यामुळे काय विषय नाही. काय ಟಿಕೆಟ್ तिकीट किती ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ಐತಂದೆ ವಿಚಾರ. कन्नड नाही आता. ಟಿಕೆಟ್ ರೇಟ್ ಐತಣ್ಣ. टिकीट रेट आहे 720. आणि जर नवीन असेल तर कन्फ्यूज होऊन जाईल. तर तुम्ही लक्षात ठेवा की गाड्या ज्या महाराष्ट्र स्टेटच्या असतात त्या इथं 15 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांकाला लागतात. दोन्हीकडे, मुंबईकडे जाणारी पण आणि धाराशिवकडे जाणारी पण. तो बोर्ड तिन्ही लँग्वेजमध्ये बघा तुम्ही, कन्नड पण आहे, मराठी पण आहे आणि खाली तुम्हाला इंग्लिश पण दिसत असेल. तर सगळ्या बसेस, जास्त तर बसेस तुम्हाला इथं स्लीपर बसेस दिसतील. आणि या सगळ्या लॉंग रूटच्या नादप्रभू, केम्पागौडा, मॅजेस्टिक. मला असं वाटतं की ते स्लीपर सीट घेण्यापेक्षा आपण इथं पुढे बसावं कारण की आपल्याला खाली अपडाऊन करायला किंवा शूट करायला बेस्ट पडेल.
आणि काय आराम तर होईलच, तसं काय विषय नाही आहे. आणि रीडिंग लॅम्प आहे. अरे वा भाई, पहिल्यांदा बघतोय की रीडिंग लॅम्प चालू येतो. हे बघा भारी. ब्लॉग बनायला तर आणखीन भारी जाईल. आणि कोणीतरी पर्सनली हे मॉडिफाय केलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथं नंबर प्लेटच्या मागे. बँगलोरपर्यंत तिकीट दर किती आहे? उस्मानाबाद बेंगलोर 1030. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ह्या बस तर फ्री झालेलं आहे, पण ते फक्त स्टेटमध्ये, आंतरराज्यामध्ये नाही आहे. म्हणजे बाहेरच्या स्टेटमध्ये तुम्ही प्रवास करू शकत नाही तसा. पण हाफ तिकीट चालू शकता ना? हाफ तिकीट लहान लेकराचं. हाफ तिकीट चालू शकता. आणि 1/4 नाही चालत त्या गाडीला, एवढं लक्षात ठेवा. कालच्या आपलं प्रवासाचं अंतर होतं मुंबई ते बँगलोर, साधारण 1000 किलोमीटर. आजचं एवढं अंतर नाही आहे. आज फक्त आपलं अंतर असणार आहे बँगलोर ते धाराशिव 696 किलोमीटर. पण वेळ बघा किती दाखवतोय, 13 तास दाखवतोय, 13 तास. आणि आभाळ तर जबरदस्त असं भरलेलं आहे टापोटाप. चला मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या भन्नाटेदार मजेदार अशा प्रवासाला. तर निघते आता आपली बस बँगलोर स्टँडमधून. टाईम झाला आहे 6:33. बरं चालू होईल का नाही काय? आपल्या मागे ॲम्ब्युलन्स आहे, पण फुल ट्रॅफिक असल्यामुळे जाणार कशी ती, गर्दी बघा ना. हे बघा, टेम्पोवाल्याने जागा दिली, पण आता जाणार कुठनं गाडी तेच समजा नाही. कठीण आहे यार असं ट्रॅफिकमध्ये. वरतून वाहतूक सुरू होती, पण ते काहीतरी काम चाललं त्याचं, म्हणजे क्रॅक गेला वगैरे असं म्हणतात, त्याच्यामुळं खालनं वाहतूक सोडलेली. आणि त्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम आहे की सगळ्या हेवी गाड्या सगळ्या गाड्या खालूनच जातात आहेत, त्यामुळे लेट होतं आपण. बोलो जुबा केसरी 3 स्टार. काय प्रायव्हेट बस स्टँड आहे का पलीकडे? तुमकूरचं एक प्रायव्हेट बस स्टँड आहे. मित्रांनो, आता आपण आलोय तुमकूर पाशी आणि आता टाइम झाला आहे 9:01 झालेत. ही जी गाडी आहे, कंडक्टर आता सांगत होते की बँगलोर म्हणजे मुंबई बँगलोर जी गाडी सुरू आहे त्याच्या अगोदरपासून हा रूट चालू आहे. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झालं ही सेवा सुरळीत सुरू आहे, धाराशिव ते बँगलोर. जास्त प्रवासी नाही आहेत गाडीमध्ये. येताना सांगत होते दादा की गाडीमध्ये भरपूर प्रवासी होते, पण आता तुम्ही बघू शकता की जास्त नाही आहेत, सीट्स रिकामीच आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की एक साईड कुठलीही जाता येता रिकामीच असते, वन साईड फक्त प्रॉफिट असतो. तर याच्या पुढे आपल्याला लागणार आहे चित्रदुर्ग. बसू दे बैठ. समोर एक टू व्हीलर वाला चाललाय त्या बसच्या मागे, आणि तो बघा ना किती चिटकून चाललाय. बहुतेक त्याला थंड वाजते वाटतं. समोरच्यानी जर ब्रेक दाबला तर याचं काय करायचं मग.
किती चिटकून चाललाय, पण असं पण नाही की गॅप ठेवलाय थोडाफार मध्ये. असं कधी करू नका मित्रांनो, खूप रिस्की आहे. हे बघा किती चिटकून चाललाय तो. तरी तर गाडी थांबणार आहे आता आपली जेवणासाठी. 10-15 मिनिटं. कोणतं गाव आहे? हिरूर पाशी आलोय आपण. पहिल्यांदा असं एवढं मोठं बघतोय मी. हे बघा ना किती आहेत वॉश बेसिन. सगळे वॉश बेसिनच देतात. त्या प्रवासामध्ये जेवढं आपण हलका अन्न खाऊ तेवढं चांगलं असतं. त्यामुळे फक्त मी एक डाळ खिचडी घेतली आणि एक रोस्टेड पापड. बरंचसं मोठं हॉटेल आहे. बरंच म्हणजे खूपच मोठं हॉटेल आहे. भैया प्याज वगैरे दो ना. प्याज. तर ही डाळ खिचडी इकडची पाहिलं असाल तुम्ही तर क्वांटिटी पण भरपूर आहे. आणि मस्त आहे. हे जरा बरं वाटतंय खायला. कसं आहे आपल्या. अरे बापरे, कोणच नाही आलेलं अजून गाडीमध्ये. मी एकटाच आहे. हे भारी पडतं राव फोनने. असं शूट करायचं लगेच असं करायचं, हे असं शूट करायचं असं करायचं. सही आहे. एक नंबर आहे फोन. आणि स्टॅबिलायझर एक नंबर आहे फोनचा. काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि बरेच जणांना माहीत नाही फोन कुठला आहे. फोन iPhone 11 आहे. आणि तुम्हाला वाटत असेल कॅश वगैरे घेतला आहे. कॅश वगैरे नाही घेतलेला. हा घेतला आहे व्हिडिओसाठी घेतला आहे. स्पेशली गुंतवणूक केली पण आता काय माहीत नाही. जेवण केलं का? आलं केस किती येत राव. अगोदर एक कुठं भेटलेलं आपल्याला असं. त्याला पण अशीच केस होती डोळ्या वगैरे. हॅलो हाय. ही गोवा स्टेटची बस आली बघा. कदंबा. गोवा बेंगलुरू गोवा. राष्ट्रीय महामार्ग 48 वरती प्रवास करतोय, जो की चेन्नईपासून सुरू होऊन दिल्लीपर्यंत आहे. ज्याचं संपूर्ण अंतर आहे 2807 किलोमीटर. NH 48च्या दरम्यान कोणकोणती राज्य लागतात ते सांगतो तुम्हाला. पहिले लागतात तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मग दिल्ली. तर आता आपण चित्रदुर्गपासून जो राष्ट्रीय महामार्ग 50 आहे तिकडे कनेक्ट होणार आहोत. तो सुरू होतो चित्रदुर्गपासून नांदेडपर्यंत, पण तो आपल्याला विजापूरपर्यंतच आहे. कारण की विजापूरपासून तो असं उस्मानाबाद, बिदर वगैरे असं नांदेडला जातो. पण आपण विजापूरपासून असं इकडे सोलापूरला जाणार आहोत. त्याची संपूर्ण लांबी आहे 751 किलोमीटर. तर आता आलेलो आहोत आपण चित्रदुर्गमध्ये. काल तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की म्हणजे मी झोपलो होतो बेळगाव नंतर, तर काय झोपलेलोच होतो. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर एखादं बस स्टँड राहिलं किंवा एखादं गाव कव्हर करायचं राहिलं तर आपल्याला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. जसं की आता चित्रदुर्ग बघा, टाइम झालाय 12:02. हॉस्पिटल लागेल तर विजापूर, सोलापूर, तुळजापूर आणि मग धाराशिव. MSRTCची एकच बस आहे. बाकी सगळ्या जे आहेत ते KSRTCच्या बसेस आहेत. आणि पब्लिक भरपूर आहे तसं. एवढं नको मला. घेतलं ग्लास. नाही बस नाही. जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे नको. ही प्रायव्हेट बस आहे इथली लोकल 3x2. कलर वगैरे छान केलेलं आहे बसेसला. मस्त पेंटिंग वगैरे केलेली. कर्नाटकच्या गाडीला गेला ना 558 रुपये तिकीट. त्या गाडीत गेलं तर 446 रुपये 64 रुपये. असं आहे का मित्रांनो? आता आपण आलोय हॉस्पिटलमध्ये आणि वेळ झालाय 2:04. पहाटेचे किंवा रात्रीचे काही मला, पण झाले 2:04. आणि आता आपला क्रू चेंज होईल. तर असं हॉस्पिटलचं बस स्टँड आहे. तर आपला क्रू तर चेंज होत आहे. माझ्या जागी पण एखादा क्रू असला असतं बरं झालं असतं राव रेकॉर्डिंगसाठी. म्हणजे आता मला झोपता आलं असतं आणि माझ्याऐवजी दुसरं कोणतरी रेकॉर्डिंगला असलं असतं. आपण पण चेंज होऊया. आता जाऊया, जरा आराम करूया. आपले चालक दादा हे असतील. मला उभं पण राहता आहे ना मला. दिवसा स्टँडवरती वातावरण वेगळं असतं आणि रात्रीचं वेगळं असतं. बघा ना, दिवसा किती गडबड गोंधळ सगळं असतं. आणि आता बघा किती शांत वाटतं एकदम. कोणाचा कालवा नाही, कोणाचा आवाज नाही, सगळं शांत. गाड्या पण नाही तेवढ्या. ज्या असतात फक्त त्या लॉंग रूटच्या आणि रात्रानी स्पेशल गाड्या असतात. 2 आल्यात एक सकट.
ओ भाई साहब काय लांब गाडी आहे ही बघा. ही कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा शिमोगा आहे आणि ही जी आहे उडुपी गाडी आहे. गाड्या जबरदस्त आहेत, आपण जबरदस्त मॉडिफाय केलेल्या आहेत बघा ना. स्लीपर बस आहे KSRTCची, नॉन AC स्लीपर कोच आहे. उडुपीला चाललेली ही गाडी सही. चला ह्या गाडीच्या नादात नाही तर आपली गाडी निघून जायची. बसावं लागेल इथंच आपल्याला. काय नाव याचं स्टँडचं? हॉस्पिटलमध्येच थांबावं लागेल आपल्याला दुसरी गाडी होईपर्यंत. बरंच मोठं स्टँड आहे. आपल्या ड्रायव्हर दादांची चेकिंग चालली आहे. टायरमध्ये हवा कुठे कमी वगैरे नाही आहे ना तर ते चेक करतात ते. ओके डन. आता गाडी निघू शकते. नावला गावं लागतील म्हणजे तुम्ही? कुष्टगी इरकल त्याच्यानंतर अलमट्टी निडगुंदी आणि विजापूर आणि मग विजापूर. मी म्हणतोय की याच्यानंतरच विजापूर आहे. पण अजून बरंच लांब. तरी साधारण किती किलोमीटर असेल? 300 काय ओ भाई 200 किलोमीटर. 200 किलोमीटर आहे अजून इथून विजापूर. तर आता आपली गाडी निघते हॉस्पिटलमधून. वेळ झालाय 2:18. असं जरा जाम वाटायला लागलंय मला. पाण्यात बदल झालाय त्याच्यामुळं हा डॅम आहे इथं मोठा, पण आता हे दिसत नाही आहे रात्रीचं. विजापूर वाले चलो विजापूर. तर मित्रांनो आत्ता मला बोलता पण नाही, झोपेमध्ये मी. आत्ता आपण आलो आहे विजापूरमध्ये आणि वेळ झाला आहे 5:55. आणखीन बराच वेळ लागेल बहुतेक आपल्याला पोहोचायला. आता इथून आपल्याला सोलापूर लागेल. विजापूरचं तुम्हाला माहिती असेल, इथला गोल घुमट खूप प्रसिद्ध आहे आणि तिथलं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर तिथं एक वाक्य जरी बोललं तर तुम्हाला ते 10 ते 12 वेळा ऐकायला येईल. तर असं त्याचं वैशिष्ट्य आहे. गेल्या वेळेस पण आपण आलतो पंढरपूर विजापूर हा प्रवास केलेला आपण. चहाची तर लय गरज आहे पण पैसे पण सुट्टे नाहीत माझ्याकडे. बघूया 100 रुपये आहेत ते सुट्टे देतोय का. घसा सुद्धा जाम झालाय माझा. पाण्यात बदल झाला की संपलं. काय चहा आहे का? दूध आहे का? थँक्यू. चहा नाही आहे, दूध आहे बदामाचं. म्हणजे बघा ठीक आहे बरं आहे. गाणं काय लागलं काय साधणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, तुम्हालासुद्धा खूप आठवण येईल त्या गोष्टीची. तुम्हाला माहिती ना पहिलं स्टँडमध्ये काय असायचं, वजन चेक करण्यासाठी वजन काटे असायचे. आता मी विजापूर स्टँडला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा किती वर्षानंतर बघितलं हे. आली का आठवण? कुणी चेक केलं असं वजन? हाईट पण आहे आणि वेट पण आहे, दोन्ही चेक करता येतं इथं. 2 रुपये. पहिलं 1 रुपये होता, आता 2 रुपये केलेले आहेत. कॉईन टाकायचा, तिकीट घ्यायचं तिथं. भारी वाटलं बघून, जुनी आठवण ताजी झाली. स्वच्छता अजिबात दिसत नाही आहे इथं स्टँडला. हे बघा सगळा कचराच कचरा आहे, सगळी घाण झाली नुसती. चला जाऊया गाडीमध्ये बसूया आणि आपला प्रवास एन्जॉय करूया. आपण मग अशी जुन्या बस स्टँडला होतो आणि आता नवीन बस स्टँडला आलो आहे. मला तरी म्हणलं मी आठवत का नाही, आपण विजापूरला जेव्हा आलतो तेव्हा ह्या बस स्टँडला आलतो आपण. ते जुनं बस स्टँड होतं आणि इथं सगळ्या सोलापूरला जाणाऱ्या गाड्या लागतात.
आतापर्यंत आपण अंतर कव्हर केले 524 किलोमीटर. आता इथून आपलं अंतर असणार आहे 163 किलोमीटर राहिले. सकाळ सकाळी सनराईज पाहायला भेटेल. सकाळ सकाळी पाऊसच बघायला भेटलाय. 2 दिवस झालं पाऊसच बघतोय. आपल्या हातात थोडी काय आहे का नाही. आपली जर इच्छा असली सनराईज बघायचा, त्याची इच्छा पाहिजे ना दाखवायची. तर सगळं गाडी पाणीच पाणी झालं. हां ते निघलं म्हणलं नाही होय तुम्हाला. काय निघलंय ते इथलं खालचं. तो पण निघाले. हां मामा जरा पाय ठेवा. पावसामुळं टोपणच निघलं वरती डायरेक्ट गाडीमधलं जे खालचं असतं ना चलो झळकी. आता आपण आलोय झळकीमध्ये. भयानक असा पाऊस चालू आहे. आता दोन काढला. तर आता आपण कर्नाटकमध्ये आहोत आणि आता इथून पुढे आपलं महाराष्ट्र राज्य सुरू होते. हे बघा इथं समोर दिसत असेल तुम्हाला. हां हे इथं चेकपोस्ट आहे. आता इथून आपलं महाराष्ट्र राज्य सुरू होतं. आणखीन एक सांगायचं म्हणजे आता जो आपण प्रवास करतोय तो राष्ट्रीय महामार्ग 52 आहे. याच्या अगोदर आपण जो कर्नाटक म्हणजे चित्रदुर्गपासून प्रवास केला. ही आपली भीमा नदीपासून बॉर्डर इकडं झालेली. आता इकडं बघा इकडं महाराष्ट्र आणि आता मागे कर्नाटक. तर मी राष्ट्रीय महामार्गाविषयी सांगत होतो तुम्हाला. आत्ता जो प्रवास करतोय आपण तो राष्ट्रीय महामार्ग 52 आहे, जो की पंजाबमधील संगरूरपासून सुरू होऊन कर्नाटकमधील अंकोलापर्यंत आहे. म्हणजे याची संपूर्ण लांबी 2317 किलोमीटर आहे. आणि आपण जो विजापूरपर्यंत प्रवास केला म्हणजे तुम्हाला सांगितलं मी अगोदर चित्रदुर्ग ते विजापूरपर्यंत, तो आता राष्ट्रीय महामार्ग 50. आपल्या महाराष्ट्रामधून सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, चाळीसगाव आणि धुळे एवढे जिल्हे लागतात ह्या महामार्गामध्ये. आता कुठं आलो आपण? टाकळी का? आता आपण टाकळीमध्ये आलोय. पहिलंच गाव म्हणजे महाराष्ट्राचे बॉर्डर सुरू झाल्यापासून. तर आता मागे जे गेलं ते कर्नाटक स्टेटचं चेकपोस्ट होतं आणि आता आपण महाराष्ट्र राज्याच्या चेकपोस्टपाशी आलोय. हे बघा वजन काटा वगैरे सगळे असतं इथं. आपल्या गाडीचं वेट बघा किती, 13,960 किलो. आपण आहोत आता सोलापूरमध्ये आणि आपलं पहिलं पाऊल ठेवतोय आपण आपल्या राज्यात. सोलापूरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि काय मी इकडे का चाललोय, बॅग बघायची. पाणी झालंय सगळं. गाडी भिजली का बॅग? वर आहे ना साईड. त्याच्यामुळं वाचले ते. त्याला काय नाही झालं, बरं झालं. आता आपण स्टँडला जाणार आहोत. काय भयानक पाऊस होता, भयानक वाला पाऊस. समोर आहे सोलापूरचं रेल्वे स्टेशन. हे आहे सोलापूर नाशिक समोर. आणि आणखीन एक सीटर स्लीपर आली, ती आहे तुळजापूर आहे. बोईसर तुळजापूर सोलापूर. आता आपण आलो आहे सोलापूरमध्ये आणि टाईम झाला आहे आपला 8:30चा टाईम येते यायचा. तशी गाडी लवकर येते पण पाऊस, ऊन, वारा सगळं सहन करत करत आम्ही पोहोचलो 8:30 वाजता. नांदेड साईडला जाणाऱ्या गाड्या सगळ्या इकडं लागतात आणि स्वारगेट, मुंबई वगैरे जाणाऱ्या गाड्या ह्या साईडला लागतात.
घाटशिळ म्हणतात का? नाही मध्ये राहणार. इथून दिसतं त्याला असं घाटशिळ. सर्व्हिस रोडने जाताना तिथं असं हे आहे ना. हा तुळजापूरचा घाट सुरू होतो इथून. गेल्या वेळेस आपण आलतो नवरात्रीमध्ये, तेव्हा घाट बंद होता आणि आपण पलीकडे गेलतो खालनं सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस रोडने जाऊन पुन्हा असं फिरून आलतो आपण. हे का ही घाटशिळची कामाने येतो. आणि चपला किती पडल्यात रस्त्यावर? हां बापरे. हां का चपला बघा तुम्ही रस्त्याला किती पडलेले आहेत. बघा ही गाडी चालली उस्मानाबाद लांजा. आलं तुळजापूरचं स्टँड, बार्शी हैदराबाद, उदगीर सगळ्या गाड्या दिसायला लागल्यात. एकाच टायमिंगमध्ये निघतात वाटतं सगळ्या. तर आलेलो आहोत आपण आता तुळजापूरमध्ये. हे जुनं बस स्टँड आहे. शेवटचं स्टॉप धाराशिव. तुम्हाला प्रश्न पडला असेल गाडीच्या बोर्डवरती तर लिहिलं आहे बेंगलोर उस्मानाबाद, मी धाराशिव का बोलतोय? ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न. तसा इतिहास भरपूर मोठा आहे धाराशिवचा. पहिल्यांदा आलो आहे मी इकडं आणि एकच स्टँड आहे ना इथं. चला भेटू परत. मस्त प्रवास झाला. पोचलोय आपण आपल्या शेवटच्या स्टॉपला. की धारासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी शंकराची भक्ती करून असं खूप असं शक्तिशाली झाला तो. आणि जेव्हा सरस्वती देवीने त्याचा वध केला तेव्हा तिला धारासूर मर्दिनी म्हणून तिला संबोधलं जावं लागलं आणि त्याच्यावरूनच मग धाराशिव हे नाव पडलं. अशी कथा पण आहे. धाराशिव ते उस्मानाबाद म्हणून असं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा जर आणखीन तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर. बाकी तुम्ही गुगल वगैरे करू शकता. ठीक आहे, माझं पर्सनली मत आहे. मी पर्सनली सांगितलं तुम्हाला धाराशिव म्हणून. आता तुम्हाला काय उच्चार करायचा हा तुमचा निर्णय. ओके, सायनिंग ऑफ. आपला टायमिंग सांगायचं राहिलं. आपला इथं पोहोचण्याचा टायमिंग आहे बरोबर 10 वाजता आपण आलेलो आहोत. आता मी इथून एक जर्नी करणार होतो, ती होती खूप लॉंग रूट होता. पण आता जरासं माझा घसा पण जरा बरं वाटत नाही आहे. खवखव होती घशाची आणि थोडीशी सर्दी झाल्यासारखं वाटायला लागले. त्याच्यामुळं मी आता तो प्रवास करणार नाही आहे. नेक्स्ट टाईम आपण तो प्रवास करूया. तर हा व्हिडिओ तो एंड करूया. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. सायनिंग ऑफ.